सर 2 मिनटं प्लीज. आजच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री शरदजी बोंक्षे, ज्येष्ठ सिने कलाकार, नाटककार तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक आपल्यात उपस्थित आहेत. टाळ्यांच्या जोरदार कडकडाटात आपण त्यांचं स्वागत करूया. माननीय अशोकजी नागोकर पण थोड्याच वेळात आपल्यात उपस्थित होणार आहेत. त्याआधार आपण त्यांचंही स्वागत करूया. एक छोटीशी ज्योत प्रदीप म्हणून काम करते, थोडासा का होईना पण अंधार दूर करते. माननीय शरदजींनी दीप प्रज्वलन केलेलं आहे. त्यानंतर महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सुरेखा सोजे मॅडम दीप प्रज्वलन करीत आहेत. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्या चंद्राची. दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची, हीच प्रथा भारतीय संस्कृतीची. मित्रांनो, कार्यक्रम सुरू झालाय. टाळ्या इतक्या जोरात वाजल्या पाहिजेत की पूर्ण आम्हाला पुढे आवाज गेला पाहिजे. सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन संपन्न झाले आहे. सर्व मान्यवरांना स्थानापन्न होण्याची मी विनंती करते. मित्रांनो, आता आपल्यात आणि शरदजी फंक्शनमध्ये जास्त वेळ न घेता मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण जे आहे श्री शरदजी पोंक्षे यांचे जाज्वल्य विचार आपल्याला ऐकायचे आहेत. परंतु शरदजींच्या हातात माईक देण्याआधी मी एक श्री मनमोहन नातू यांनी सावरकरांनी कैदेत असताना भिंतीवर ज्या कविता लिहिल्या त्या प्रसंगाचे वर्णन करणारी एक कविता म्हटली आहे. ते 4 ओळी मी तुमच्यासमोर सादर करतो आणि शरदजींना आमंत्रित करतो. मी मुक्तामधले मुक्त, तू कैद्यामधला कैदी, माझे नि तुझे व्हायाचे ते सूड कसे संवादी, माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी, माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी, जड लंगर तुझिया पायी तू पीस कसा होणार, माझ्यावनी आहे योग्य भूमीला प्रश्न विचार, आभाळ म्हणाले नाही भूमीही म्हणाली नाही, मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही, पापण्यात जळाली लंका लाह्यांतरी आसू आले, उच्चारण होण्याआधी उच्चाटन शब्दांचे झाले, दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली, मी कागद झाले आहे चल लिही असे ती म्हणाली. मित्रांनो, श्री शरदजी पोंक्षे यांना आपल्या व्याख्यानासाठी आमंत्रित करतो. शरदजी पोंक्षे. नमस्कार. लाडशाखीय वाणी समाजसेवा आणि उन्नती मंडळ अंबरनाथ यांच्या रौप्य महोत्सवानिमित्त सावरकरांवर बोलायला मला इथे बोलवले. हे अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे की असा एखाद्या वाणी समाजाचा किंवा कुठल्याही समाजाचा रौप्य महोत्सव असतो. साधारण करमणुकीचे कार्यक्रम करण्याकडे कल असतो, पण अशा वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार मांडण्यासाठी मला इथे बोलवले. मला वाटते 1-2 महिन्यांपूर्वीच लाडशाखीय वाणी समाजाचं राष्ट्रीय अधिवेशन पुण्यामध्ये झालं. जवळजवळ 40,000 लाडशाखीय वाणी समाजाची उपस्थिती तिथे होती. मुख्यमंत्री होते. कुठल्याही समाजाने असं एकत्र येऊन एवढं मोठं राष्ट्रीय अधिवेशन करणं ही फार मोठी गोष्ट आहे. त्यासाठी तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आणि आता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. ऑगस्ट 1947 साली देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर आज 71-72 वर्ष झाली. या 72 वर्षामध्ये या देशाचं काय झालं, कुठल्या मार्गाने आपण हा देश चालवला आणि आज आपण कुठल्या परिस्थितीमध्ये येऊन बसलो आहोत. म्हणजे कधी कधी विचार करायला लागलं
की भयंकर विमनस्क व्हायला होतं, उदास व्हायला होतं. असं वाटायला लागतं इस देश का कुछ नहीं हो सकता है. भ्रष्टाचाराने पूर्णपणे पोखरला गेलेला आहे देश. सगळीकडे राजकीय पक्षांचं ज्या पद्धतीने वाटचाल चालू आहे ती सगळी बघता खरोखरच काय होणार या भविष्य काय आहे या भारत देशाचं. आणि इतकं झपाट्याने की 70-72 वर्षामध्ये आपण इतक्या खालच्या पातळीवर येऊन बसलेले आहोत. जात आणि धर्म याच्यामध्ये हा इतका विखुरला गेलेला देश आहे आणि त्याला सर्व पक्ष अगदी एकमुखानं खत पाणी घालण्याचा प्रयत्न करतायत. का झालं आपल्या देशाचं असं? मुळात हा देश 2 इझमवरती उभा राहिलेला आहे. एक गांधीइझम आणि एक सावरकरिझम. एक अहिंसा आणि सत्य ह्या तत्वांवरती जाणारा, एका गालावर थप्पड मारले की दुसरा गाल पुढे करा ह्या तत्वांवरती चालणारा आणि त्याच तत्वांवरती आपण 70-72 वर्ष चाललेले आहोत. त्याचे परिणाम, त्याचे दुष्परिणाम काय आहे ते आज आपण सगळेजण भोगतो आहोत. निधर्मी राष्ट्र घोषित केल्यानं काय झालेलं आहे या देशाचं हेही आपण भोगतो आहोत. जगाच्या पाठीवर एकही राष्ट्र भारत सोडलं तर ते निधर्मी नाही. ज्या देशात ज्या धर्माची माणसं बहुसंख्य असतात त्याच धर्माचा तो देश असतो, हा जगाचा नियम आहे. पण तो मोडून आपण त्याला मूर्खासारखं निधर्मी राष्ट्र म्हणून घोषित केलं. असं काही होऊ शकत नाही. फ्रान्स हा फ्रेंचांचा आहे, जपान जॅपनीज लोकांचा आहे, चायना हा चायनीज लोकांचा आहे, स्पेन स्पॅनिश लोकांचा आहे, अमेरिका अमेरिकन लोकांचा आहे, इंग्लंड ब्रिटिश लोकांचा आहे, रशिया रशियन लोकांचा आहे. त्यांची भाषा बोलतात. तिथे कुठे इंग्रजी बोललं जात नाही, इंग्रजीमध्ये शिकवलं जात नाही. त्यांच्या मातृभाषांमध्ये तिथे शिकवलं जातं आणि ते सगळे देश अत्यंत प्रगतीपथावरती आहेत. तिथे कुठेही निधर्म हा शब्द नाही. तिथल्या धर्माचा आदर केला जातो. तिथले कायदे कानून हे तिथल्या बहुसंख्य धर्मियांना डोळ्यासमोर ठेवूनच बनवले जातात आणि इतर धर्मियांना जर त्या देशामध्ये राहायचं असेल तर ते तिथल्या देशाच्या कायद्यांनुसारच राहावं लागतं. फ्रान्समध्ये मुसलमानांना टोपी घालता येत नाही आणि बायकांना बुरखा पांघरता येत नाही आणि म्हणून तिथल्या मुसलमानांचा इस्लाम कधी बुडालेला आम्ही ऐकवत नाही. जपानमध्ये एकही मशीद नाही. मशिदीवरती असल्या तरी त्याच्यावर कुठलाही भोंगा नाही आणि भोंगा नसून सुद्धा त्यांची साध्या आवाजात मारलेली बांग ही अल्लापर्यंत पोचत आलेली आहे. अल्लाह जपानमधल्या रशियामधल्या मुसलमानांवर कधी कोप पावलाय असं कधीही घडलेलं आहे आपण ऐकले? कोणी मोबाईलमध्ये शूट करू नका. ह्याचं एक कारण सांगतो. मोबाईलमध्ये भाषण शूट करता तेव्हा सगळं लक्ष मोबाईलमध्ये शूट कसं होईल तिथं जातं. आपल्या मेंदूत काहीच शिरत नाही आणि मला असं वाटतं की मेंदूत जेवढं शिरेल तितकं हृदयापर्यंत झिरपेल. जे काही थोडंफार झिरपेल ते इथे न आलेल्या लोकांना तुम्ही सांगू शकाल. मोबाईल ही दरिद्री वस्तू आहे, ती उगाच वापरू नका. हां, त्यामुळे कुणीही मोबाईलमध्ये शूट करू नका. संस्थेतर्फे एक शूट चालू आहे. तर का झालं असं सगळं? का प्रश्न पडत नाही तुम्हाला? नाही पडत. हाच या देशाचा प्रॉब्लेम आहे. आपल्याला काही पडलेली नाही आहे. आपली शिक्षण पद्धती ही ज्ञानी होण्याशी सुतराम संबंध नसलेली शिक्षण पद्धती आहे. 1ली ते 10वी 12वी मग ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन. व्यवहारात शिक्षणाचा काय उपयोग आहे? एकदा विचार करा. खूप शिकलेली लोक आहात तुम्ही इथे. एकदा आधी जाऊन बघा, भूतकाळात शिरून बघा की आपण खरंच शाळेतनं कॉलेजमधनं जे काही शिकलो त्याचा आत्ता आपल्याला काय उपयोग होतोय? वाण्याचं दुकान चालवताना काय उपयोग होतोय का त्याचा?
50 रुपयाची नोट दिल्यावर कितीचा माल खरेदी केला, उरलेले पैसे किती द्यायचे, एवढंच गणित असलेलं पास असतं. एवढाच व्यवहार आपल्याला माहिती आहे आणि तेवढाच आपण उपयोगात आणतो. बँकेत चेक कसा भरायचा, बँकेतनं पैसे कसे काढायचे, FD ला कसे टाकायचे, व्याज किती येतं, ह्याच्या पलीकडे आपल्याला व्यवहाराशी काही संबंध नाही आहे. ती बीजगणित, भूमित, रब्बी वारे, काय ते खारे वारे, रब्बी पिकं, हंगामी पिकं. अरे मला जर शेतकरीच व्हायचं नाही तर मला हे काय शिकवताय तुम्ही? त्यामुळे देशामध्ये काय झालं की आपली आवड हा आपला व्यवसाय कधी झालाच नाही. बँकेमध्ये केमिस्ट्री विषय घेऊन BSc झालेला अकाउंटंट म्हणून बसलेला असतो. केवढी मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. तुम्हाला अनेकांना वाचलं असेल की आज सावरकरांची गोष्ट ऐकायला मिळेल, तर मला अजिबात इंटरेस्ट नाही सावरकरांची गोष्ट सांगण्यात. त्यासाठी बरीच पुस्तकं आहेत, ती आणायची. सकाळ लहानपणापासून मरेपर्यंत काय काय घडलं ह्याचा एक घटनाक्रम त्यात दिलेला असतो, तो वाचला की कळतं. पण मला सावरकरांचे विचार आज फार महत्त्वाचे वाटतात. इतका मोठा विज्ञाननिष्ठ नेता, प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर तावून सुलाखून बघून पटलं तरच ते करणारा माणूस. गाय हा उपयुक्त पशु आहे, तो देव नाही. गायीच्या पोटात कोणीही सांगितलं तरी मग मान्य करणार नाही की 33 कोटी देव आहेत. इतकं प्रखर विचार 100 वर्षापूर्वी मांडले. आजही ते पटणारे नाहीत, कारण आजही ग्लोबल मुंबई सारख्या शहरामध्ये सुद्धा सगळ्या मंदिरांच्या बाहेर तुम्हाला एक गाय घेऊन बसलेली बाई दिसते. आणि अतिशय हुशार माणसं मंदिरामधनं बाहेर पडतात, आपले 10 रुपये त्या बाईला देतात, त्या बाईचा चारा तिच्याच गाईला चाराला घालतात. असं वाटतं की आपली सगळी कालची पापं, कालचा भ्रष्टाचार धुतला गेला. सुशिक्षितांचा हा देश, सुशिक्षितांचं हे मुंबई शहर ग्लोबल सिटी, जगातलं एक उत्तम शहर म्हणून नोंदवलं जातं. अशा शहरामध्ये 2018 साली मंदिराच्या बाहेर एक गाय असते आणि तिला आपण गो माता म्हणून पूजा करतो तिची. सावरकर म्हणतात ही गो माता नाही, गो पूजनाला माझा विरोध आहे, गो पालनाला माझा विरोध नाही. कारण गो पालन हे व्हायलाच पाहिजे. कारण निसर्गाने चालता बोलता दिलेला हा एक डॉक्टर आहे. गायीच्या पोटातून, गायीच्या शरीरातून बाहेर पडणारा प्रत्येक पदार्थ हा मनुष्याला उपकारक आहे, औषधी आहे. म्हणून गाय वाचवायची आहे, गो माता आहे म्हणून वाचवायची नाही. ती जर माता असेल तर ती फक्त बैलाची आहे, माणसाची नाही. सर्व मनुष्य प्राण्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आणि हुशार प्राणी जर कुठला असेल तर तो फक्त आणि फक्त मनुष्य प्राणीच आहे. हे 100 वर्षापूर्वी जर एका माणसाने लाखोंच्या सभेमध्ये मांडलं असेल तर ते कसं पटणार? नाही पटू शकत. मग गाईला माता कुणी मांडली, का मानली? धर्म आणि देव ह्याचं प्रकांड असं आपल्या हिंदुस्थानच्या संस्कृतीवर प्रचंड मोठं बसलेलं आहे, एक भूत बसलेलं आहे. आपल्याला सरळ सोपं सांगून ऐकत नाहीत कोणी. त्याला देवाचं आणि धर्माचं लेबल लावलं की मग मात्र लगेच ते भीती वाटायला लागते आपल्याला. आता धर्म मोडेल, देव कोपेल, ही भीती बसली की सगळेजण थांबतात. याच हिंदुस्थानामध्ये काही हजारो वर्षांपूर्वी गायी सहज खात होते लोक. जसं बकरा खातात, कोंबडी खातात, तसंच गाय सुद्धा अतिशय सहजपणे खात होते. पण या गायी अशा पद्धतीने जर संपत गेल्या तर या समाजाचं फार मोठं नुकसान होईल. हे काही ऋषीमुनींच्या लक्षात आलेलं होतं, काही तज्ज्ञांच्या लक्षात आलेलं होतं. पण सांगून सवरून कुणाला काही पटत नव्हतं, काही कळत नव्हतं. काय करायचं सूचना. शेवटी त्याला एखाद्या ऋषीमुनीला एक आयडिया सुचली असेल की या गायीच्या पोटात 33 कोटी देव आहेत, असं आपण एक चित्र काढूया आणि ते लोकांच्या समोर ठेवूया, म्हणजे यांच्या तलवारी गायीला मारताना थांबतील. काय करणार? शेवटी गाय वाचवण्यासाठी त्यांनी एक त्या काळामध्ये युक्ती शोधली आणि मग ती, अरे बापरे 33 कोटी देव आहे, तिचे शेपूट कापली तरी कुठला तरी देव बसलेला आहे. 33 कोटी आहे तो, ते काय एवढंसं शरीर आहे ते गायीचं. अशी चित्र आहेत आपल्याकडे. आपण कितीतरी चित्र बघतो अशी की गायीच्या चित्र काढलेलं असतं, तिच्या प्रत्येक अवयवामध्ये एक एक देव बसवलेला असतो. आणि मग गो हत्या थांबली. आता गो हत्या थांबल्यानंतर काही काळानंतर जेव्हा आपल्याला बुद्धी आहे, आपल्याला विचार करायची ताकद आहे, आपला समाज परिवर्तनीय आहे, पर्टिक्युलरली हिंदू समाज. आपण सगळ्या जुना प्रथा, जसं आपल्याला कळतं की या प्रथेमध्ये काही अर्थ नाही आहे, ते आपण बदलत गेलेले आहोत.
त्याप्रमाणे आता ह्या गायीमध्ये खरंच असं काही नसतं. सावरकरांनी सांगितलं आत्ता कापून दाखवा मला, एक तरी देव बाहेर पडतोय का. आणि ह्याच्यानंतर ह्या सगळ्या संकल्पना बदलायला हव्या होत्या. कित्येक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांनी काही लढाया हारलेत केवळ गायींमुळे. पूर्ण जिंकत आलेली लढाई मोगलांच्या लक्षात आलं की आता आपला शेवटचा वार होणार शिवाजीकडनं आणि आपण संपणार. तेव्हा त्यांनी 100-500 गायी मराठ्यांच्या सैन्यासमोर आणून उभ्या केल्या आणि मराठ्यांचे तलवारी थांबलेत. सावरकर अशा वेळेला चिडतात. ह्या गाईला गोमाता म्हणल्यामुळं कितीतरी आपण लढाया हारलो. भारत पाकिस्तानचं युद्ध होतं तेव्हा पाकिस्तानच्या गायींचा विचार करता येत नाही. पाकिस्तानामध्ये आपलं सैनिक जेव्हा शिरतं तिथे जर समोर त्यांनी गायी आणून उभ्या केल्या तर आपली लढाई संपेल असं संपून चालत नाही. त्या गायींना सगळ्यांना मारून त्या यवनांना मारणं हे आपलं कर्तव्य आहे. तिथे गाय बी बघायची नसते, तिथे गोमाता बघायची नसते, तिथे 33 कोटी देव बघायचे नसतात, तिथे काहीही बघायचं नसतं. तिथे फक्त युद्ध लक्षात ठेवायचं असतं. ह्यांना आपल्याला संपवायचं, हा पाकिस्तान आपल्याला गिळंकृत करायचा, एवढंच लक्ष असलं पाहिजे आपल्यासमोर. इतका विज्ञाननिष्ठ हा माणूस, इतकी दूरदृष्टी असलेला नेता मी माझ्या या देशामध्ये कधी पाहिला नाही. खूप मोठे मोठे नेते होऊन गेले, प्रचंड आदर आहे मला त्यांच्याबद्दल, पण सावरकरांनी एवढा दूरदृष्टी असलेला नेता मी खरंच पाहिला नाही. 15 ऑगस्ट काय दूरदृष्टीचे अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे 15 ऑगस्ट 47ला देश स्वतंत्र झाल्यानंतर जवाहरलाल नेहरू आपले गुलाबाचं फूल, पहिलं पंतप्रधान, त्यांना एक पत्र पाठवलं, काही सूचना केल्या, अभिनंदन केलं. इतकी वर्ष लढाई चालली, या लढाईमध्ये आज आपण जिंकलो आणि अखेर एक तुकडा गेलाय आपला पाकिस्तान म्हणून, त्याचं दुःख आहेच. पण जो काही उर्वरित हिंदुस्थान आपण आज स्वतंत्र केलाय, आज आपला झालाय तो, आज आपलं एक स्वतंत्र राष्ट्र उभं राहिलंय आणि त्याचे तुम्ही पंतप्रधान झालात, त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. आता देशाच्या अंतर्गत सोयी सुविधा करण्यासाठी तुम्ही पंचवार्षिक योजना राबवणार आहात, त्याचंही स्वागत आहे. पण हे सगळं करण्यापूर्वी काही फार महत्वाच्या सूचना मी आज करत आहे. त्यांचा आवर्जून विचार करा आणि त्या तातडीनं अंमलात आणा. त्यातली पहिली सूचना अशी होती, आज देश स्वतंत्र झालाय, आता या देशाच्या संरक्षण व्यवस्थेला सुदृढ आणि कणखर बनवणं हे आपलं पहिलं काम आहे, पहिलं कर्तव्य आहे. जगाच्या पाठीवर पहिल्यांदाच हिंदुस्थान नावाचं एक स्वतंत्र राष्ट्र उभं राहिलंय. त्या राष्ट्राची सीमारेषा पक्की करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आपल्या आसपासच्या सर्व देशांना इथून हिंदुस्थान चालू होतो हे ठळकपणे लक्षात आलं पाहिजे. आणि कुठल्याही देशाच्या सीमा या सुतावरच्या चरख्यावरच्या सुतानी नाही तर त्या तलवारीवरच्या टोकानी आखायच्या असतात आणि त्याच्यावर रक्ताचा सडा शिंपडायचा असतो. तेव्हा आपल्या शेजारच्या राष्ट्रांचं लक्षात येतं की सीमेवर रक्त सांडलेलं आहे, म्हणजे ह्या देशातला प्रत्येक माणूस हा देशाच्या सीमेच्या संरक्षणासाठी कधीही रक्त सांडायला तयार आहे. ही सावरकर नीती इस्रायलने अवलंबली. म्हणून असते अत्यंत कणखरपणे आपल्यापेक्षा अत्यंत छोटं असलेलं राष्ट्र, चारी बाजूनी मुस्लिम राष्ट्रांचा गराडा असलेलं हे राष्ट्र आज ताठपणे उभं आहे, कारण त्यांनी सावरकर अंमलात आणले. देशाच्या सीमेच्या संरक्षणासाठी जे संरक्षण कवच आहे, जे संरक्षण खातं आहे, त्या संरक्षण खात्यामध्ये जगातली महासंहारक शस्त्र अस्त्र आपल्या संरक्षण खात्यामध्ये भरती करा. त्यासाठी जागतिक बँकेचं लोन काढलं तरी चालेल. अंतर्गत सोयी सुविधा करायला आता आपल्याकडे भरपूर, म्हणजे पूर्ण पुढचा भविष्यकाळ सगळा आपलाच आहे. आता कोणी दुसऱ्या महायुद्धानंतर अशी परिस्थितीच राहिलेली नाही कोणीतरी आपल्यावर आक्रमण करेल. कुठल्या देश तेवढा सक्षम राहिलाच नाहीये. प्रत्येकाला आपापली पडलेली आहे. त्यामुळे ती चिंता सोडून द्या तुम्ही.
पहिलं करायचं ते संरक्षण व्यवस्था, सीमा ह्या पक्क्या कणखर मजबूत करायला लागणार आहेत. त्या जेव्हा मजबूत असतात तेव्हा त्या देशातल्या आतली माणसं सुखाने झोपतात, रात्री सुखाने आपले व्यवसाय करतात आणि तो देश मग समृद्ध होतो, बलाढ्य होतो, महासत्ता होतो. महासत्तेचं स्वप्न कधीपासून पाहिले सावरकरांनी? कधीपासून? अभिनव भारत संघटनेची स्थापना केली तेव्हापासून सावरकरांनी महासत्तेचं स्वप्न पाहिलेलं आहे. आत्ता नाही पाहिलंय. अणुबॉम्बची चाचणी घडून आणा हे कधी सांगितलंय? 47 साली. जगात जिथं कुठे अणुबॉम्ब बनवणारे शास्त्रज्ञ असतील त्यांना पाचारण करा. भारतातील शास्त्रज्ञांना त्यांच्याकडनं अणुबॉम्बचं ट्रेनिंग द्या, त्यांना शिकवा. हे सगळं तातडीने करा. तातडीने म्हणजे पहिला 15 ऑगस्ट 1948 हा स्वातंत्र्य दिवस साजरा होण्याच्या आत हे करा. इतकी याची घाई आहे, इतकी ही गोष्ट आहे. पण आपल्याला कबूतर उडवण्यामध्ये, फॉरेनचे इस्त्रीचे कपडे येण्याची वाट बघण्यामध्ये आणि मग लहान मुलांबरोबर संध्याकाळ काढण्यामध्ये सगळा वेळ आपला व्यतीत झाल्यामुळे आपल्या पंतप्रधानांनी ह्या सावरकरांच्या सूचनांकडे कधी लक्षच दिलं नाही. कचऱ्याची टोपली दाखवली. त्याचे दुष्परिणाम काय झाले बघा. आज तायात आपल्या सीमा पक्क्या नाहीत. आजही डोंबिवलीमधनं अंबरनाथला चालत यावं इतक्या सहजतेनं बांगलादेशमधली माणसं, चायनामधली माणसं, पाकिस्तानमधली माणसं चालत लोंढेच्या लोंढे आपल्या देशामध्ये येतात. मध्ये सीमाच नाही, सीमेवर संरक्षणच नाही, तपासायलाच कोणी नाही. अशा कित्येक हजार किलोमीटरच्या सीमा अशाच ओसाड पडलेल्या आहेत या देशाच्या. कारण आपण सावरकर ऐकले नाहीत. फार मोठं दुर्दैव आहे हे जे जवाहरलाल नेहरू नावाचं भूत आपल्या 17 वर्ष पहिल्या पंतप्रधान पदावर बसलं ना, तिथंच सगळा घोळ झालेला आहे. बाय ऍक्सिडेंटली आय एम इंडियन असं म्हणणार हा पंतप्रधान. बाय ऍक्सिडेंटली आय एम इंडियन. काल्पनिक वाक्य नाहीये माझं, त्यांनीच लिहिलेलं वाक्य आहे. भारतीय खोज नावाचा या देशाचा इतिहास लिहितो. त्या देशाच्या इतिहासाच्या अख्ख्या भारतीय खोज नावाच्या अख्ख्या त्या ग्रंथामध्ये एक पॅरेग्राफ आहे, फक्त एक पॅरेग्राफ छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. फक्त एक पॅरेग्राफ. त्या पॅरेग्राफ मध्ये सुद्धा एका वाक्यात त्यांनी अतिशय सुंदर असा अपमान शिवाजी महाराजांचा केलेला आहे. वाट चुकलेला देशभक्त. कारण त्यांनी हातात कायम शस्त्र घेऊन लढाया केल्या. कुणालाही काही वाटत नाही आपल्यापैकी. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या एकाही राजकीय पक्षाला या भारतीय खोज जाळावा असं वाटत नाही. एकालाही त्या जवाहरलाल नेहरूचा निषेध करावा असं वाटत नाही. कसे निर्बुद्ध निर्धार माणसं झालेत सगळे. नपुंसक हिजड्यांचा देश झालाय की काय असं वाटायला लागतं कधी कधी. कशी झाली अशी माणसं? हो, याच मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. याच मातीत 17व्या वर्षी वायलीचा खून करणारा आपला अनंत कांबळे जन्माला आला. आणि त्याच मातीमध्ये असे सगळे आपण कसे काय जन्माला आलो? राग, चीड, रक्त सळसळणे यातली कुठलीही प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये घडतच नाही. कारण आम्हाला शूरवीरांच्या गोष्टी कधी सांगितल्याच नाहीत. आम्हाला खरा इतिहास कधी शिकवला नाही. आम्हाला फक्त 1920 ते 1927 म्हणजे फक्त महात्मा गांधींची एंट्री या राष्ट्राच्या स्वातंत्र्य चळवळीत झाली. त्यानंतरचा इतिहास 27 वर्षांचा शिकवला जातो. 26 जानेवारी 15 ऑगस्टला साबरमती के संत तूने कर दिया कमाल, देश को दी आजादी, बिना खडग बिना ढाल. चौका चौकात गाणं वाजवलं जातं. अरे बिना खडग बिना ढाल, तुमच्या बापाची पिंड आहे असं रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळालेलं आहे.
हजारो तरुणांनी आपल्या रक्ताचा स्वाहा केलाय त्या अग्निकुंडामध्ये. संपूर्ण कुटुंबांच्या आहुत्या दिलेल्या आहेत. तेव्हा कुठे हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. असं स्वातंत्र्य मिळतं. जगात कोणालाही स्वातंत्र्य असं मिळू शकत नाही. साक्षात संत तुकाराम महाराज म्हणतात की रक्तावीण स्वातंत्र्य कोणा न मिळे. भले तरी देव कासेची लंगोटी, नाठाळाचे माती हाणू काठी. शस्त्रावर विश्वास असलेले संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज आहेत. एकनाथ महाराजांनी हातात तलवार धरायला सांगितली. रामदासांनी शिवाजी महाराजांना लढायला शिकवलं. अहो, ज्या राष्ट्रातले संत सुद्धा शस्त्रावर विश्वास ठेवणारे आहेत, ते राष्ट्र इतकं धुणे कसं झालं, दुबळं कसं झालं, अहिंसक कसं झालं, नपुंसक कसं झालं. शस्त्र कशी काय टाकून दिली आपण अशी. 33 कोटी देवदेवतांपैकी एकही देवदेवतेच्या हातात शस्त्र नाही असं मला एक चित्र दाखवा. देव तर जाऊ दे, देवता तर भयानक स्वरूपात दिसायला बघायला मिळतात आपल्याला. 10 हातात 10 शस्त्र, पायाखाली राक्षस चिरडलाय आणि अशा भयानक रुद्र रूपामध्ये आपण बघतो देवींना. जिथल्या देवी इतक्या भयंकर आहेत, जिथले देव इतके भयंकर आहेत. रामकृष्णांचा देश, रामाने आपल्याला काय लढायला शिकवलं नाही, अहिंसा शिकवली. श्रीकृष्णाने आपल्याला अहिंसा शिकवली. अहिंसा परमोधर्म हे अहिंसेसारखं सर्वश्रेष्ठ शस्त्रच नसतं तर मग शिवाजीला मूर्ख म्हणायला पाहिजे आणि गांधी शिवाजी आणि राम आणि कृष्णापेक्षा मोठे म्हणायला पाहिजे. सावरकर आयुष्यभर राम आणि कृष्णाची पूजा करत मोठा झालाय माणूस. छत्रपती शिवाजी महाराजांना आपला गुरु मानलंय त्यांनी. गुरु गोविंद सिंहांना गुरु मानलंय आणि लोकमान्य टिळकांना, या तिघांना त्यांनी गुरु मानलं होतं आपलं. काय पोरं जन्माला आली हो. ही राष्ट्राच्या सुरक्षेविषयीची पहिली सूचना झाल्यानंतरची दुसरी सूचना अतिशय महत्वाची. सावरकर म्हणतात, कुठलाही देश जर समृद्ध व्हायचा असेल तर त्या देशातल्या समाजातले 2 घटक श्रीमंत आणि समृद्ध सुदृढ असायला पाहिजेत. पैशाच्या अर्थाने श्रीमंत हा शब्द सावरकरांच्या 22,000 पृष्ठांच्या साहित्यामध्ये फार क्वचित आढळतो. नाहीतरी श्रीमंत हा शब्द नेहमी बुद्धीसाठी, विचारांसाठी वापरलेला आहे. पैशांच्या दृष्टीनं श्रीमंती हा कधी त्यांनी वापरलेला नाही, कारण पैसा हा त्यांच्यासाठी अत्यंत म्हणजे त्याला काही व्हॅल्यूच नव्हती त्यांच्या आयुष्यात. पण ह्या 2 घटकांबद्दल मात्र ते आर्थिक श्रीमंतीबद्दल बोलतात. असे कुठले 2 समाजातले घटक असतील? काय दूरदृष्टी असेल बघा, काय विचार आहे हो पुढचा. पहिला घटक आहे सुरक्षा व्यवस्थेत काम करणारी माणसं, म्हणजे तिन्ही दलात काम करणारी माणसं आणि अंतर्गत देशांतर्गत सुरक्षा पाहणारी पोलीस दलातली माणसं ही श्रीमंत व्हायला पाहिजेत आणि सुदृढ व्हायला पाहिजेत, आर्थिक दृष्ट्या श्रीमंत व्हायला पाहिजे. आज दुबईमध्ये गेला तर ती तुम्हाला आर्थिक दृष्ट्या श्रीमंत दिसतील. म्हणून त्यांना सिग्नल तोडल्यावर 5-10 रुपये खावेसे वाटत नाहीत, कारण त्यांच्या गव्हर्नमेंटनी त्यांना अत्यंत उत्तम पगार, सगळ्या सोयी सुविधा दिलेल्या आहेत. आपल्याकडे नाही. पोलीस म्हणजे भिकारी वाटायला लागतात. मार्केटमध्ये जाऊन दादागिरी करून भाज्या घेऊन येतात, पैसेच देत नाहीत. कुठून देणार? पगारच नाहीत. युनिफॉर्म 2 युनिफॉर्म दर महिन्याला, दर वर्षाला 2 युनिफॉर्मसाठी जे कापड दिलं जातं ते तुम्ही कापड एकदा पोलिसाला मिळाल्यानंतर एकदा चेक करा. माझे कितीतरी पोलीस डिपार्टमेंटमध्ये मित्र आहेत, ते मला सांगतात, शरद ते काय कापड, तू त्या कापडाची पॅन्ट आणि जे घातलं ते बुजगावून दिसेल रे. 2-4दा धुतल्यानंतर त्याचं पोतरं होतं. मग आम्हालाच, आम्ही पोलीस दलातली माणसं, आम्ही इन्स्पेक्टर,
आम्ही चांगले दिसावे म्हणून आम्हीच आमच्या पैशाने चांगली टेरिकॉटची कापडं घेतो आणि आमचे युनिफॉर्म शिवतो. त्याचे दुष्परिणाम काय झाले? सावरकर न ऐकल्याचे दुष्परिणाम काय झाले? इथेच थांबलं का हे? सुरक्षा व्यवस्थेतल्या लोकांना श्रीमंत न केल्याचे परिणाम काय झाले? गेल्या 10, 20, 25 वर्षांमध्ये 10वी आणि 12वीच्या बोर्डात आलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती आपण वर्तमानपत्रांमध्ये बघतो, त्यांच्या आई वडिलांचे फोटो बघतो. दूरदर्शन हा मीडिया इतका फोफावल्यानंतर आता तर सगळ्यांना, जे कोणाला 93, 94, महाराष्ट्रात पहिला, गणितात पहिला, नाशिकमध्ये पहिला, अंबरनाथमध्ये पहिला, अशा सगळ्यांच्या मुलाखती टीव्हीवर दाखवल्या जातात. तुम्ही जरा आठवून बघा, गेल्या 15, 20, 25 वर्षामध्ये ह्या मेरिट लिस्टमध्ये आलेल्या मुलांपैकी एक जण तरी असं म्हणालाय का की मला मिलिटरीत भरती व्हायचंय, मला पोलीस दलात भरती व्हायचंय? बघा, तुला भविष्यात काय करायचंय? तुला आता 94% मार्क मिळालेत, तर तो असं एकदा तरी एक तरी मुलगा बघितलायत का तुम्ही, मला पोलीस दलात भरती व्हायचंय? मला समाजातल्या गुंडांना ठेचायचंय, पोलीस दलावरती सर्वसामान्य माणसांचा विश्वास बसेल असा एक पोलीस व्हायचंय मला. ऐकलेत कधी? सगळेजण इंजिनियर, डॉक्टर ह्याहून त्याहून. कारण आपली सिस्टमच शिक्षण पद्धती तशी बनवली गेली. 10वी आणि 12वी नंतर काउन्सिलिंग हा एक भयंकर प्रकार सुरू झालेला आहे गेल्या काही वर्षात. पैसे कमवण्याचा एक अतिशय उत्कृष्ट असा धंदा आहे तो. मी 10वीत असताना सुदैवाने असलं काही नव्हतं, फार बरं होतं. म्हणून काय आमच्या पिढी आणि माझ्या वडिलांच्या पिढीत काही माणसं हुशार आणि मोठी झाली नाहीत आणि शिकली नाहीत असं अजिबातच नाही. उलट ते जास्त चांगलं शिकलेत. आणि माझे वडील तर पूर्ण मराठी मीडियम मध्ये शिकून सुद्धा उत्तम इंग्रजी बोलत होते. आणि ते इंग्रजी बोलले तर ते फक्त इंग्रजीतच बोलत होते, त्यात मराठी शब्दांचा आधार त्यांनी कधी घेतला नाही. आणि मराठी बोलत असताना त्यांनी कधी हिंदी आणि इंग्लिशचा आधार घेतला नाही. आता पूर्ण इंग्रजी मीडियम KG का TG पासून इंग्रजी शिकायला जाणारी पोरांना एक इंग्रजी पूर्ण वाक्य धड इंग्रजीमध्ये उत्तम व्याकरणासहित बोलता येत नाही. म्हणजे इंग्रजी मीडियम मध्ये जाऊन धड इंग्रजी येत नाही, ते मराठी येत नाही. शिक्षणाचा सगळा सत्यानाश पूर्ण. एकही मुलगा म्हणत नाही पोलीस दलात मी भरती होईल. आणि दुसऱ्या समाजातला अतिशय महत्वाचा घटक शिक्षकी पेशात काम करणारी माणसं. काय सावरकरांचा विचार आहे बघा. जो शिक्षक पिढ्या घडवतो. म्हणजे रायगडाला जेव्हा जाग येते मध्ये वसंत कानेटकरांचं खूप सुंदर वाक्य आहे, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो, आकार द्यावा तशी मूर्ती बनते. आणि बरोबर हा मातीचा गोळा ज्याला कुठलाही आकार नाही आहे असा गोळा आपण पहिली इयत्तेमध्ये त्या शिक्षकाच्या हातात सोपवतो. आणि मग तो त्याला अतिशय सुंदर संस्कार करत 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 एक सुंदर मूर्ती बनवतो. सुंदर मूर्ती मला यातनं बनवायचे ही आस त्या शिक्षकाला असली पाहिजे. मला यातनं शिल्प घडवायचे ही आस, ही ओढ त्या शिक्षकाला असली पाहिजे. त्यासाठी त्याला मुळातच त्या शिक्षकाच्या रक्तात शिक्षकी पेशा असला पाहिजे, शिकवण्याची कला उपजत असली पाहिजे. आता परत एकदा मेरिट लिस्टच्या मुलाखती परत एकदा डोळ्यासमोर आणा. एक तरी मुलगा म्हणतो की मला विद्यालयामध्ये शिकवणारा शिक्षक व्हायचंय, मला 98.97 काय ते शतांश मार्क आहेत, पण मला कुठेही कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचं नाही, मला नाही कुठे जायचं, मला नाही परदेशात जायचं.
मला शिक्षक व्हायचंय म्हणतो एक तरी. पूर्वी रस्त्यावरनं मास्तर चालले की रस्त्यात सुद्धा आजूबाजूची माणसे काही क्षण असे उभे राहायचे है ना. एक आदर होता, भयंकर आदर. भयंकर रिस्पेक्ट, सरांबद्दल भयंकर रिस्पेक्ट. आमदार खासदार सुद्धा एक क्षण थांबायचे मास्तर. ही परिस्थिती होती 20-25 वर्षांपूर्वी. एक मर्डेकरांची कविता शिकवायला आमच्याकडे मोकल नावाचे गृहस्थ होते. त्यांना कधी एक कविता शिकवायला एक पिरियड पुरलाच नाही, कारण पाठ्यपुस्तकातली कविता धरून त्या कवीच्या अनेक कविता ते ऐकवत बसायचे. सगळ्या पाठ असायचे त्यांना. त्यामुळे त्या कवीबद्दलच एक आकर्षण निर्माण व्हायचं. आणि फक्त पाठ्यपुस्तकातली कविता नाही तर त्या कवीच्या अनेक कविता कुठे वाचायला मिळतील अशी एक उत्सुकता मुलाच्या मनात निर्माण व्हायची. हे काही झालंच नाही, कारण शिक्षक कधी श्रीमंतच झाला नाही. काउन्सिलिंग मला काय सांगतो, 10वी नंतर, आता पूर्वीसारखं राहिलं नाही, आर्ट्स कॉमर्स सायन्स, आता असलेले 3-4 प्रकार, इंजिनियर डॉक्टर की संपला विषय. शिक्षण ह्याच्या पलीकडे शिक्षण काय असतं वेगळं हे माहितीच नाही कोणाला, अशी एक परिस्थिती होती. तो म्हणतो आता असं काही राहिलं नाही. विद्यार्थ्यांनो, आता तुम्ही खूप नशीबवान आहात, 134 मार्ग आहेत यशस्वी होण्याचे. माझा मुलगा 10वीत होता, त्याच्या शाळेमध्ये ते होतं. मुलाला म्हटलं तू अजिबात येऊ नकोस, मी एकटाच जाऊन कोपऱ्यात बसून ऐकून येतो काय ते. तर माझा विश्वासच नाही असला सगळ्या गोष्टींवर. मी जाऊन बसलो कोपऱ्यात. तो सांगत होता 134. शाळेला म्हटलं 134. मग तो म्हणाला 10वी नंतर अमुक अमुक विषय घेतलात आणि 12वी झाला. त्यानंतर मग हैदराबादला एक विद्यापीठ आहे, तिथे 1 वर्षाचा कोर्स आहे. तो झाला की तुम्हाला साधारण वर्षाला 7 ते 8 लाखाचं पॅकेजच्या नोकऱ्या मिळू शकतात. मग त्याने दुसरा मार्ग सांगितला, 12वी नंतर जर तुम्ही 12वी सायन्स केलं आणि 12वी सायन्स नंतर एक 3 वर्षांचा कोर्स आहे, तो कोर्स जर पूर्ण केला तर तुम्हाला साधारण 12 ते 15 लाखाच्या वर्षाला काय ते पॅकेज मिळू शकतं. असे ते 134 मार्ग मी आपला ऐकतोय. प्रत्येक मार्गाचा शेवट हा कितीतरी लाखांचं पॅकेज. इथेच येऊन थांबला परत. मी निघाले 134 मार्ग, आले परत एकाच चौकात, पैसा. मुलांना काय शिकवलं गेलं, अंतिम उद्दिष्ट काय आहे तुमचं, फक्त पैसा. देश, राष्ट्रभक्ती, राष्ट्रासाठी त्याग, समाजकार्य, राष्ट्रधर्म. आपल्या आयुष्यामध्ये फक्त आपलं पोट भरणं एवढंच आपलं कर्तव्य नसतं. आपलं पोट भरून झाल्यानंतर आसपासचे किती जण उपाशी आहेत त्यांची पोटं भरण्यासाठी धडपडणं हे आपलं कर्तव्य असतं. हे काहीच या पॅकेजमध्ये आलंच नाही. हो, पैसा आणि तो कसा कमवायचा याचे मार्ग कुठलेही सगळे वैध मार्ग आहेत, एकही अवैध नाही. त्याच्यातून निर्माण झाला भ्रष्टाचार. सावरकर ऐकले नाहीत ना आपण, त्यांना कचऱ्याच्या टोपलीत टाकलं, तसे हे समाजातले 2 घटकही कचऱ्याच्या टोपलीत गेले. इन्स्पेक्टरला याला कुठलाही रिस्पेक्ट नाही, शिक्षकांना प्राध्यापकांना रिस्पेक्ट नाही. कॉलेजमधले प्राध्यापक जीव मुठीत धरून कशी तरी इकडे जातात, एक पिरियड कसा तरी शिकवतात. मला त्याच्या आईला शिका नाही तर शिकू नका, कोण मुलगा कोणाचा असतो, कोणाचं काय कनेक्शन्स असतात, काय बोललो तर आपलीच नोकरी जायची. पूर्वी असं नव्हतं. शिक्षकांनी कानफाडात मारले तर मुलगा घरी येऊन सांगेल तर बाप 2 कानफाडात मारायचा. नाही त्यांनी मारले ना, तू काहीतरी नालायकपणा केला अशी, मला काय सांगूच नकोस तू, अशी परिस्थिती होती. आता तशी नाही, आता उलटी परिस्थिती आहे. तो प्राध्यापक धडा वाचतो, धड्यावरचे प्रश्न थोडं काहीतरी सांगतो, 35 मिनिटात सगळं ओळखतो, मरो म्हणतो आणि जाऊन गपचूप बसतो आतमध्ये.
आजचे पिरियड संपले तर सांगतो प्रिन्सिपल पिरियड संपले मी घरी जातो. तो जातो घरी. कुठेच नोकऱ्या मिळत नाही. मग कोणीतरी आमदार खासदार ओळखीचा असतो, कोणीतरी एखादा समाजातला एक मोठा माणूस ओळखीचा असतो. तो म्हणतो आता नोकरी नाही. बरं आता आम्ही एक लाडशाखीय वाणी समाजातर्फे एक शाळा उघडलेली आहे आणि तू लाडशाखीय वाणी समाजाचीच आहेस, त्यामुळं तू जर BEdचा कोर्स करून टाक 1-2 वर्षाचा, तो केलास तर मी तुला चिकटवतो तिकडे. मग ती चिकटते, कोर्स करते कसा बसा आणि मग ती चिकटते. तिला 5-7 हजाराची नोकरी मिळते. ती सकाळी जाते. शिकवायचं कसं हे माहितीच नाही. मला आवडीनं ती तिथे गेलेलीच नाही. कुठंच काही मिळत नाही. बरं महिने घरात कसं बसून जाणार लोळत, आईबाप शिवाय देत आहेत म्हणून गेली. आपले 5-7 हजार तर तेवढेच. ब्युटी पार्लरचे तरी पैसे निघाले. असे शिक्षक हो. आमच्या बाजूला एक शिक्षिका होती, ती मे महिन्यामध्ये उत्तरपत्रिका तपासताना बाजूला रेडिओवर गाणं लावायची, ओए ओए. आणि ती कसं काय ती तपासत असेल मला म्हणजे आश्चर्यच वाटतं. चुकून असं करायचं, असं केलं तर ते पोराचं आयुष्य बरबाद झालं. ओए ओए तो म्हणत बोंबलत फिरणार बाहेर. इतकी भीषण परिस्थिती आहे. इतिहास सावरकर म्हणायचे 62 साली म्हणजे 66ला गेले तात्याराव. अतिशय जीर्ण झालेलं शरीर होतं. अशाही अवस्थेत ते एकदा व्यासपीठावर आले होते आणि पुण्यातल्या सभेत ते म्हणाले होते, जर आता हे शासन जर खरा इतिहास आपल्या पाठ्यपुस्तकातून शिकवणार नसेल तर मला बहिशाळा घेऊन आता ह्या वयात पुन्हा एकदा शिक्षक म्हणून उभं राहावं लागेल. शक्य नव्हतं प्रॅक्टिकली. शरीर पूर्णपणे थकलेलं होतं. पण इच्छा काय होती बघा, खरा इतिहास शिकवावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवावा लागेल. अस्मिता आपोआप जागृत होत नाही. अस्मिता शब्द तर आपण अनेक वेळा वापरतो. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी भाषेची अस्मिता, असं सगळं त्याच्यावर जोरबीर देऊन सगळे नेते बोलत असतात. एकालाही माहीत नसतं नेमकी अस्मिता ही भानगड काय, मुलगी आहे का कोण आहे. माझा मुलगा शाळेत जात होता आणि त्याला एक इतिहासाच्या पुस्तकामध्ये अजून सावरकरांचा एक 1.5 पानी धडा शिल्लक राहिलाय. 1.5 पानी आहे तो, म्हणजे 2 पानांचा. मुळात पाठ्यपुस्तकाचं पुस्तकच एवढं असतं. ते 1.5 का म्हणतोय कारण अर्ध तो एक छोटा सावरकरांचा फोटो आहे, तिथे स्वातंत्र्यवीर सावरकर असं लिहिलेलं आहे. त्यामध्ये अर्ध पान गेलं, तिथून मग इकडचं एक आणि उलटल्यावर एक 4 ओळींचा समारोप असं ते आहे. तर तो सकाळी 6 वाजता जायचा शाळेमध्ये. स्कूल बस यायची आणि घाई गडबडीत अर्धवट झोपेत बिचारा जायचा. तर त्यावेळेला एक दिवस तो आमच्या घरातल्या शौचालयातनं बाहेर आला आणि शौचालयाकडे बघत बसला. म्हटलं काय झालं बाळा, परत होते का, जा ना, इथे काही 1 रुपया द्यायला लागत नाही, आपलं ओनरशिपचं घर आहे, मी सगळं कर्ज फेडलेलं आहे, किती वेळा जाऊ शकतो, असं काही नाही. तसं नाही म्हणाला, मी ते संडासाचं भांडण भोग बघतोय. संडासाचं भोग आहे, प्रेक्षणीय स्थळ आहे आणि सकाळी 6 वाजता. असं नाही, काल आम्हाला लेसन शिकवला कुठला, सावरकरांचा. सावरकरांचा लेसन शिकवला. त्यात आमच्या टीचरने आम्हाला सांगितलं की सावर मार्सेलिसचा किनारा जसा आला तसं ते या संडासाच्या भोकातनं उडी मारून पळून गेले. हाऊ इट इज पॉसिबल म्हणाला. रागावू नकोस, मी पाय घालून बघितला, माझा पाय पण गेला नाही 8वीतल्या मुलाचा. म्हणजे हे भोग नव्हे नालाय का. पोर्ट होल म्हणून एक होल असतं, म्हटलं हे शिकवलं तुझ्या बाईनी. ते ओळे करत पत्रिका तपासणारी बाई असणार ती. तिला सावरकर कुठले माहिती आहेत, कॉन्व्हेंट मधली बाई, काही संबंध नाही. जे काय लिहिलंय ते शिकवलं. बरं, काही असं गोल दिसलं की आपण त्याला होल म्हणतो, मराठीत भोक येतो. ते मी त्याला म्हटलं आज नकोच जाऊ असल्या दळबद्री शाळेत,
आचार्य दांडेमार, मी आज तुला शिकवतो सगळं. नशिबाने माझ्या मुलाचा बाप सावरकर प्रेमी, सावरकर वाचलेला होता, व्याख्यानं देणारा होता, माहीत होतं सगळं. म्हटलं जरा ड्रॉइंगची वही आण तुझी. माझं जरा ड्रॉइंग बरं आहे, अगदीच वाईट नाही आहे. म्हणजे पोपट काढला तर हा पोपट आहे असं लिहायला लागत नाही, कळतं. तसं मग समुद्राच्या लाटाबिटा जरा काढल्या, मार्सेलिसचा किनारा काढला, फ्रान्स लिहिलं, मारिया बोट काढली, त्या बोटीवरचे 4 मजले काढले. प्रवासी वाहतूक करणारी ती बोट, 4 मजले असतात त्याला असे, म्हणजे आता तर खूप मोठे मोठे मजले असतात, पण त्या काळात साधारण 3 ते 4 मजल्यांच्या अशा बोटी असायच्या. आणि त्यावेळेला बंदरं इतकी सक्षम नव्हती, त्यामुळे समुद्राच्या एका विशिष्ट खोलीपर्यंतच ती बोट थांबवली जायची. आणि त्या सगळ्या बोटींना अशी बोट असायची, त्या बोटींच्या वरती पोर्ट होल असायचे. पोर्ट होलच्या 2 पोर्ट होलच्या मध्ये असा एक लोखंडी हुक असायचा, त्याच्यावर एवढं मोठा दोरखंड असा गुंडाळून ठेवलेला असायचा. त्या दोरखंडाच्या टोकाला असं एक अजस्त्र असं एक टोक असलेलं असं एक काहीतरी लोखंडाचं एक असतं, त्याला म्हणजे त्याचं नाव माहीत नाही मला. आणि ते अशी मध्येच ती एका विशिष्ट खोलीपर्यंत बोट थांबायची. 4ही बाजूनी पोर्ट होलच्या मधले ते दोरखंड असे खाली टाकले जायचे. ते प्रचंड तीक्ष्ण अशी त्याला टोकं असल्यामुळं ती खालच्या अतिशय खाली वाळू असते तळाशी, त्या वाळूत ती राहून रोतायची 4ही बाजूनी आणि ती बोट एकाच ठिकाणी स्थिर व्हायची. ती स्थिर झाली की मग आजूबाजूच्या ज्या लटकलेल्या नावा असतात त्या नावा खाली काढल्या जायच्या. त्याच्यात त्या बंदरात ज्यांना जायचे ते प्रवासी त्यांच्या सामानासकट उतरायचे. त्या सगळ्या नावा निघायच्या अशा वाल वलव वलव करत ते तिथपर्यंत जाऊन पोचायच्या. ते सगळे उतरायचे. नवीन जे चढणारे प्रवासी आहेत त्यांचं सामान आहे ते सगळं चढायचं आणि मग त्या परत यायच्या. परत त्या बोटी चढवल्या जायच्या. मग ती माणसं बोटीत चढायची आणि ती बोट परत निघायची. आता प्रवाशांसाठी आत्ता ज्या बोटी आहेत सगळ्या त्यांना आता अटॅच संडास बाथरूम असलेल्याच बोटी आहेत आता सगळीकडे. आता आपल्याला सार्वजनिक जावं लागत नाही. पण तो काळ होता 1910चा काळ. तर त्या काळामध्ये तसं नव्हतं. प्रवाशांसाठी एक सार्वजनिक संपूर्ण साईडला शौचालय असायची. ती शौचालय बरोबर तो पोर्ट होल जे आहे त्याला, म्हणजे आपण विमानामध्ये बसल्यानंतर बघा आपण खिडकीत बसतो तेव्हा आपल्याला आपल्या बाजूला एक काच दिसते आणि थोड्याशा अंतरावर दुसरी एक बाहेरच्या बाजूला एक काच असते. अशा 2 काचेंचं ती खिडकी असते. तशी ती पोर्ट होल असायची. अशा अतिशय जाड्या काचा. आणि त्या पोर्ट होलच्या बरोबर आतल्या बाजूला म्हणजे बोटीच्या आतल्या साईडला संडास असायचे. म्हणजे कुठल्यामध्येच शौचालय. कारण 30-30 दिवसाचा प्रवास. इथून इंग्लंड साधारण 35 दिवस 34 दिवस लागायचे. त्यामुळे संपूर्ण जेवण खाण शौचालय सगळी सोय प्रवाशांची करावी लागायची. तर सावरकर मुळात बॅरिस्टर झाले कुठं? इंग्लंडमध्ये. ब्रिटिशांची बॅरिस्टरची डिग्री घेतलेला माणूस, म्हणजे ब्रिटिशांच्या संपूर्ण कायद्याचा अभ्यास केलेला माणूस. ब्रिटिशांच्या कायद्याचा अभ्यास केल्यामुळे ब्रिटिश आणि फ्रान्स या 2 सरकारांमध्ये कुठल्याही कैद्याच्या हस्तांतरणाचा करारच झालेला नाहीये ह्याची पूर्ण माहिती होती त्यांना. संपूर्ण ब्रिटिश कायदा कोळून प्यालेला माणूस. त्यामुळं तो रस्ता माहिती आहे त्यांना. आता इंग्लंडवरनं आपल्याला अटक झाल्यानंतर आपल्याला घेऊन जाणार ते फ्रान्स मार्सेलिस वरनच घेऊन जावं लागतं, दुसरा मार्ग नाही. आणि इतके हे सगळं ते दोऱ्या खाली टाका, ते थांबवा, मग त्या बोटी, हे सगळ्या प्रकाराला 3 ते 4 तास ती बोट थांबते. आता सारखं इतकी पटकन निघत नाही, कारण आता डायरेक्ट बंदरालाच बोट लागते. लोकल कशी प्लॅटफॉर्मला लागते इतकं ते लगेच लागतं. तेव्हा तसं नसल्यामुळे 4 तास तरी ती बोट थांबणार ह्याची पूर्ण गॅरंटी होती. आणि मग त्यांनी तेव्हाच प्लॅनिंग केलेलं होतं की मला त्या मार्सेलिसची संधी साधायची आणि तिथून मी जर अंडर वॉटर उडी मारून पोहत गेलो फ्रान्स, एकदा मी फ्रान्सच्या धर्तीवर जाऊन उभा राहिलो की ब्रिटिश मला अधिकार दाखवू शकत नाहीत. फ्रान्स सरकार करारानुसार मी त्यांचा माणूस झालो, त्यांच्या
भूमीतला माणूस झालो ते मला ह्यांना देऊ शकत नाहीत. म्हणजे मी 50 वर्षाच्या जन्मठेपीपासून लांब राहीन, मी फ्रान्समध्ये राहीन, मी मुक्त राहीन आणि मी मुक्त राहून इथे माझं लिखाण करू शकेन. इथून मी भारतातल्या सर्व क्रांतिकारकांना सातत्याने मार्गदर्शन करू शकेन. आणि क्रांतीची ही चळवळ जी चाललेली आहे ही अतिशय जोराने पुन्हा चालू राहील आणि पुढच्या एक 5 ते 7 वर्षात आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळेल. 1910 साली पुढच्या 5 ते 7 वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळेल हे भाकीत आहे. ही क्रांती चळवळ, क्रांतिकारकांची जी जोर धरलेली चळवळ आहे ही जर थांबली नाही तर, आणि ती थांबू नये म्हणून त्यांचा सर्वांचा महामेरुमणी हे विनायक दामोदर सावरकर हे जिवंत असले पाहिजेत आणि मुक्त असले पाहिजेत. ते संपर्कात नसतील तर ते बॉम्ब बनवणार कुठून, पाठवणार कुठून, पिस्तूल पाठवणार कुठून, कुणाचा वध करायचा आहे, कधी करायचा आहे, कुठे बॉम्बस्फोट करायचा आहे हे सगळं शिकवणार कसं, कुठून सांगणार. तर तुरुंगात अडकणं हे देशाच्या भल्याचे नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही. मोहनदास करमचंद गांधी या माणसाचा राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीत जन्मच झालेला नव्हता. त्यामुळे अहिंसा वगैरे हे काही कोणालाही माहीत नव्हतं. आणि अभिनव भारत संघटनेच्या सगळ्या क्रांतिकारी देशभरामध्ये असा उच्छाद मांडला होता, असे दनादन ब्रिटिश अधिकारीच्या त्यांचे खून पडत होते, पोलीस चौक्या जाळल्या जात होत्या आणि इतका दहशत, जबरदस्त दहशत की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आता पुढच्या 3 वर्षानंतरचा व्हॉइसरॉय नेमायचा आहे भारतासाठी, तर कोणालाही नेमलं तर प्रत्येक जण म्हणायचा की मला भारत देश सोडून कुठेही पाठवा, भारतात नको, मी जगूच शकत नाही तिथे, मला कधी कोण कुठून येऊन मारेल याची गॅरंटी नाही. इतकी दहशत. आणि या दहशतीचा परिणाम नक्कीच 5 ते 7 वर्षामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळण्यात झाला असता. आणि म्हणून सावरकरांची धडपड होती आणि बरोबर त्यांच्या प्लॅनिंग प्रमाणे सगळं झालं. फ्रान्सचा मार्सेलिसच्या बोट थांबली आणि त्यांनी सुरक्षा रक्षकाला दरवाजाच्या बाहेरच्याला सांगितलं की मला शौचाला होतंय. नैसर्गिक विधी थांबवू शकत नाही तुम्ही, अधिकार आहे प्रत्येक कैद्याला शौचाला जाण्याचा. घेऊन गेले. ते म्हणाले बेड्या तर काढा. बेड्या काढाव्या लागल्या. आतमध्ये गेले. दरवाजाला दुधी काच असते ना, दुधी काचीतनं बघा नुसती शॅडो दिसते, स्पष्ट दिसत नाही पण आहे आतमध्ये माणूस एवढं दिसतं. ते त्यांच्या लक्षात आलं की यायला ही आपली शॅडो दिसणार त्याला. त्यांनी वरचा अंगरखा काढला, तो पहिला त्या खुंटीला लटकवून टाकला, ते दिसणं बंद झालं. आतमध्ये आले. आता काय करायचं, इथून पळायचं आहे आपल्याला. समोर पोर्ट होल दिसलं. तिथून त्याने असं बघितलं खाली, तर साधारण 3ऱ्या-4थ्या मजल्याच्या गॅलरीतनं खाली जमीन केवढी दिसते खाल, इतक्या अंतरावर त्यांना समुद्राचं पाणी दिसलं. ते मला उडी मारू शकतो. ही पोर्ट होलची काच तोडावी लागेल. आता ही पोर्ट होलची काच, ह्याचा व्यास परीघ आणि माझा शरीराचा परीघ म्हणजे तोडली उद्या मी, तर मी जाता तर आलं पाहिजे. मी जाऊ शकेन की नाही याचा अंदाज कसा घ्यायचा म्हणून विचार करत असताना काही क्षणात त्यांचा हात असा लागला हाताला आणि ते म्हणाले, आयुष्यात त्यांनी गमतीने लिहिले, मी आयुष्यात कधी जात मानली नाही, पण त्या क्षणी मला ब्राह्मण असल्याचा अभिमान वाटला. कारण केवळ ब्राह्मण असल्यामुळं जानवं होतं. त्यांनी ते जानवं काढलं आणि त्या पोर्ट होलचा व्यास मोजला. मग ते जानवं असं स्वतःला लावून बघितलं तर लक्षात आलं आपलं शरीर थोडं मोठं आहे, पण खरचटत का होईना आपण बाहेर पडू शकतो. आणि मग त्यांनी हाताच्या बुक्क्या दनादन मारायला सुरुवात केल्या, डोकं मारायला सुरुवात केलं. एवढी सहसा फुटणारी काच नव्हती ती. अखेर फोडली. फोडल्यानंतर अशी काच जेव्हा फोडतो आपण कुठली, ती अशी टोकं राहतात, ती अशी काही म्हणजे कात्रीने कापल्यासारखी व्यवस्थित काच नाही कापली जात. कसलाही विचार केला नाही. त्या संडासाच्या त्या नळाच्या वर पाय ठेवला,
आणि तिथून पहिल्यांदा असे खरचटत कमरेपर्यंत बाहेर गेले. बघितलं, एकदाच परमेश्वराचं नाव घेतलं आणि स्वतःला झोकून दिलं. पूर्ण खरचटलेले रक्तबंबाळ आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये माणसाने उडी मारली, पुढचा मागचा कसलाही विचार न करता. तोपर्यंत बाहेरचा सुरक्षा रक्षक दरवाजा उघडायला सुरुवात झाली. तिघा चौघांनी मिळून तो दरवाजा तोडला. आत बघतात तर समोरची होल. त्यांना लक्षात आलं इथून पळालेला आहे. पळायला बघितल्यावर खाली बघितलं, सगळेजण धावले, त्या नावेमध्ये बसले आणि गोळीबार करत सुरुवात झाली. तेव्हा ते म्हणतात, मला मोठ्या भावाने बाळाराव सावरकरांनी शिकवलेला योगा आणि प्राणायाम किती उपयोगी पडला असेल. लहानपणी असताना मित्र मेळा जेव्हा आम्ही स्थापन केला होता, जेव्हा 14-15 वर्षाचे आम्ही होतो, त्यावेळेला नदीच्या पात्रातनं खालून अंडर वॉटर किती जास्तीत जास्त वेळ तुम्ही पोहू शकता याचं प्रशिक्षण माझ्या भावाने मला दिलं होतं. किती तुमचा स्टॅमिना राहू शकतो. नुसता स्टॅमिना राहणं नव्हतं, इथे मरणाच्या यातना होत होत्या. संपूर्ण रक्त आणि त्याच्यावर खाऱ्या पाण्याचं. गोळीबार सुरू झाला. हे पाण्याच्या खालनं पोहायला लागले आणि मार्सेलिसच्या किनाऱ्यावर जाऊन त्या मार्सेलिसच्या शहराच्या रस्त्यापर्यंत जाऊन पोहोचले. असा रक्तबंबाळ झालेला एक तरुण. तिथल्या पोलिसांनी हटकलं त्याला. कोण आहेस तू, काय आहेस? ते मला अरेस्ट करा तुम्ही. फ्रान्सच्या पोलिसांनी मला अरेस्ट करा, कारण मी इथे गुन्हाच केलेला नाहीये. तेवढ्या त्या नावा लागल्या. सगळे ब्रिटिश अधिकारी धावत 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 त्या फ्रान्सच्या पोलिसांच्या ताब्यात सावरकर होते तिथपर्यंत येऊन पोहोचले. भ्रष्टाचाराची कीड कुठेपासून आहे बघा. फ्रान्सच्या अधिकाऱ्यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पैसे दिले आणि सावरकरांना परत आपल्या ताब्यात घेतलं. हे पैसे दिल्याबद्दल फ्रान्स सरकारने त्यांना बडतर्फ केलेलं आहे आयुष्यभरासाठी. फ्रान्सच्या मेयरला सुद्धा बडतर्फ केलंय. ते त्यांना बडतर्फ करू देत किंवा न करू देत त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. आमचं दुर्दैव या देशाचं इतकं मोठं की सावरकर ब्रिटिशांच्या ताब्यात बसले. आणि मग मात्र ब्रिटिशांनी जो धसका घेतलाय त्यांचा, त्यांचे साखळदंड कधीही काढले गेले नाहीत. मग तिथून मुंबई आणि मुंबई न्यायालयामध्ये डोंगरीला त्यांची केस चालवली गेली. त्याच्यात सुद्धा पुन्हा ब्रिटिशांनी सगळा कायद्याचा उलटा करून टाकला. सगळं उलटापालट केली. कायदा कुठलाही त्याने अंमलात आणला नाही, कारण ब्रिटनमध्ये केलेला गुन्हा आहे. ती केस ब्रिटनच्याच न्यायालयामध्ये व्हायला पाहिजे. जर ब्रिटनच्या न्यायालयामध्ये जर केस होते तर सावरकर सुटतात. फार फार तर 1-2-4 वर्षाची शिक्षा होतोय. 2 जन्मठेपी होऊच शकत नव्हत्या. म्हणून अतिशय हुशारीनं तो गुन्हेगार भारतात आणला गेला आणि भारतातल्या डोंगरी नावाच्या आपल्या मुंबईमध्ये न्यायालयामध्ये त्याची केस चालवली गेली. पुन्हा एकदा कायदा धाब्यावर बसवला गेला. आपल्या जगात कुठल्याही कैद्याला विविध गुन्ह्यांसाठी शिक्षा दिल्या जातात. म्हणजे चोरी केली म्हणून 6 महिन्यांची शिक्षा, आणि काय कुठल्या तरी अपराधासाठी 10,000चा दंड, आणि कुठल्यासाठी 3 वर्षाची शिक्षा. मग या सगळ्या शिक्षा एकत्र केल्या जातात आणि त्याच्यात सर्वात जी मोठी काळाची शिक्षा असते ती एकच काळाची शिक्षा त्याला दिली जाते. त्याच्यातच बाकी सगळ्या एकत्र केल्या जातात आणि ती एकच शेवटची जी सर्वात जास्त 10 वर्षाची आहे त्याच्यातच ही 3 महिन्याची पण झाली, 4 वर्षाची पण झाली, 7 वर्षाची पण झाली, आणि त्यांनी फक्त 10च वर्षाची शिक्षा भोगायची असते असा जगाचा नियम आहे. हा जगाचा कायदा सुद्धा ब्रिटिशांनी धाब्यावर बसवला आणि 2 गुन्ह्यांसाठी 25 वर्ष एका गुन्ह्याची शिक्षा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून दुसऱ्या गुन्ह्याची पुन्हा 25 वर्षांची जन्मठेप, म्हणजे एकूण 50 वर्षांची जन्मठेप 27 वर्षांच्या सावरकरांना देण्यात आली. ही सगळी गोष्ट मी ड्रॉइंग काढल्यानंतर माझ्या मुलाला सांगितली.
जे सुरुवातीला पिंगुळलेलं पोर होतं ते ताडकन जागं झालं. त्याचे डोळे असे विस्फारलेले होते, अंग असं थरथरत होतं. याला म्हणतात अस्मिता. इतिहासातली एखादी आजूबाजूची घटना कळल्यानंतर जेव्हा अंग असं थरकाप उडतो, डोळे असे विस्फारले जातात आणि अत्यंत अभिमानाने ऊर भरून येतो, डोळ्यातनं अश्रू व्हायला लागतात, तेव्हा म्हणतात अस्मिता जागृत झाली. आणि अशी मराठी माणसाची अस्मिता कधीही जागृतच झाली नाही. ती एकदाच झाली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत. त्याच्यानंतर पुन्हा जे आपण निद्रित अवस्थेत गेलो ते पुन्हा कधी जागेच झालो नाही. आणि अशी शिक्षा बघून मग त्यांना पाठवण्यात आलं अंदमानला. अंदमानला जाण्यापूर्वी पुण्यामध्ये बायको म्हणाली की मला एकदा तरी भेटायचंय. वय किती आहे? बायकोचं वय 19, नवरा 27 वर्ष, ऐन तारुण्य. नुकतंच लग्न झाल्यानंतर एन्जॉय करायची ही वर्ष आहेत. धाकटा धीर नारायण सावरकरांना घेऊन त्या डोंगरीच्या कोठडीमध्ये भेटायला आली. शेवटची भेट. अतिशय कुंकू तिचं बलवत्तर आहे असं जर आपण धरलं आणि 50 वर्ष जरी त्यांनी पूर्ण केली तरी 50 वर्षानंतर नवरा येईल तेव्हा तो किती वर्षाचा असेल? 77 वर्षाचा. आणि 19 वर्षाची मुलगी किती वर्षाची असेल? 69 वर्षाची. या पूर्ण कालावधीमध्ये भेट कधीच होणार नाही, भेटायला परवानगीच नाही. मग तो नवरा ओळखायला तरी येईल का हो? आणि ओळखलं काय, त्याला भेटलं काय, काय कुठल्या भावना काय राहिल्या असतील शिल्लक? नवऱ्याविना इतक्या भयान परिस्थितीमध्ये 50 वर्ष काढल्यानंतर आणि सेल्युलर जेल सारख्या एका नरक यातना भोगणाऱ्या जेलमध्ये 50 वर्ष काढल्यानंतर हे दोन जीव जर 50 वर्षानंतर भेटले असते, काय कशाला भेटायचं? काय पुढं काय जगायचं म्हणजे काय करायचं पुढं? ब्रिटिश अधिकारी इकडे नारायण सावरकर धाकटा धीर, मध्ये ती जेलच्या त्या कड्या, आतमध्ये सखळ दंडामध्ये घातलेला कैदी नंबर असा बिल्ला लिहिलेला आपला नवरा, आणि इकडे ही बाई 19 वर्षाची त्याची बायको. रडायला लागली हो. आता पाठ फिरली की दिसणार नाही आपल्याला नवरा, आपला आधारच नाही, ज्याच्यासाठी आपण आपलं माहेरदार सगळं सोडून आलेले आहे, तो माणूस आता आपल्याला पुढची 50 वर्ष दिसणार नाही. काय मनस्थिती, तुम्ही फक्त कल्पना करा काय मनस्थिती असेल. रडल्यानंतर सावरकर साखळदंडांचा तो हात त्या गजातनं बाहेर काढून तिच्या डोक्यावरनं फिरवतात आणि म्हणतात, अगं वेडे, रडतेस कशाला? तुला अभिमान वाटला पाहिजे. 40 कोटीच्या या देशासाठी इतका मोठा परित्याग करायची संधी फक्त सावरकर कुटुंबियांना मिळाली. तुला याचा अभिमान वाटला पाहिजे की तू सावरकरांच्या घरात आणि माझी बायको म्हणूनच जन्माला आलीस. आणि पुढचं सांगतो, जर केवळ 4 काड्या जमा करणं, घर उभं करणं, मुलाबाळांना जन्म घालणं हेच जर संसार म्हणत असेल तर असा संसार चिमणे आणि कावळे सुद्धा करतात. पण आज आपल्या संसाराची सगळी बोळकी मोडून टाकूया, तरच उद्या कदाचित स्वतंत्र भारताच्या प्रत्येक संसारातून पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघेल. नमस्कार केला, पाठ वळवली, एकदाही मागे न बघता तात्याराव निघून गेले. बसले बोटीत, निघाला
सेल्युलर जेलचा प्रवास 30-35 दिवसानंतर सेल्युलर जेल जसं दिसायला लागलं, दूरदृष्टी आणि देशभक्ती नसात किती भिनली असेल बघा. अशा पद्धतीने आपल्या कुटुंबियांचा निरोप घेऊन 50 वर्ष जन्मठेपेला निघालेला माणूस सेल्युलर जेलसारख्या नरक यातना याच्यानंतर आपल्याला भोगायच्या आहेत याची पूर्ण कल्पना असलेला माणूस जेव्हा त्यांना त्या बोटीतनं पहिल्यांदा पोर्ट होल नाही सेल्युलर जेल जेव्हा त्यांना ते दिसायला लागलं तेव्हा ते आनंदानं उभे राहिले आणि सगळ्या कैद्यांना त्यांनी त्या जवळ बोलवलं आणि बोटीतनं दिसणारं ते सेल्युलर जेल दाखवलं आणि म्हणाले, हेच ते माझ्या स्वतंत्र भारताचं पहिलं आरमार केंद्र असेल. काय दूरदृष्टी आहे, काय मानसिक प्रगल्भता आणि काय असं म्हणजे मी इमॅजिन पण करू शकत नाही. आणि अशा सावरकरांची त्या सेल्युलर जेलमधली काव्य पंक्ती हा थर्ड क्लास मणिशंकर अय्यर पुस्तक आणि भारतीय जनता पक्षाचे तिथले राज्यपाल असलेले राम कापसे त्याच व्यासपीठावर असतात. त्याचा साधा निषेध नोंदवत नाहीत 70 उलटलेला असून सुद्धा. तिडीक जाते माझी. आणि घटना घडल्यानंतर माझ्या नथुराम गोडसे बघायला राम कापसे आले होते. मध्यंतरामध्ये आत आले, मला शरद पंक्षींना भेटायचे. निर्माता आला मला भेटायला, मला राम कापसे आले, झेड सिक्युरिटी. मी त्यांना सांगितलं माझा निरोप द्या त्यांना की सावरकरांच्या काव्यता पुंसला ना त्याच व्यासपीठावर तुम्ही होता, तुम्ही साधा निषेध नोंदवलेला नाहीये. शरदला तुम्हाला भेटण्याची तुम्हाला पाहण्याची पण इच्छा नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल, मी त्याला न भेटता राम कापसेंना परत पाठवून दिले. नाटक बघायचं तर बघा, निघून गेला तरी मला काही फरक पडत नाही. म्हणजे तळपायाची मस्तकातच जाते. आणि मग त्यांचं त्या माफीनाम्याचं चित्र आता रंगवलं जाते सगळीकडे. एक माफीनामा कोणाच्याही हातात नाही. कुठल्या तरी चॅनलवर एक माणूस तरी खरा माफीनामा घेऊन बसलेलं बघितले. आता तर आपण आपल्या भूतकाळातल्या सगळी कागदपत्र मागू शकतो, आपल्याला तो अधिकार आहे. गांधी हत्येमध्ये नथुरामचं स्टेटमेंट पण ओपन केलं. आताच अजूनही सेल्युलर जेलमध्ये गेलो, केंद्र सरकारला पत्रव्यवहार केले तर तुम्हाला सावरकरांची सगळी पत्रव्यवहार जे ब्रिटिशांबरोबर केलेले आहेत ते सगळे उपलब्ध होतील. कोणी अडवलंय? जा ना एकदा. कोणी कधी पुरवलाच नाही म्हणे सावरकरांनी, त्यांना कधी वेताच्या छडीने मारलंच नाही. आता मला सांगा, जो बारी आहे, जो आयरिश अधिकारी आहे, जो सेल्युलर जेलचा प्रमुख जेलर आहे, त्याला रोजचा रोज वृत्तांत लिहून पाठवावा लागायचा की आज कोण कोण कैदी कसे वागले, कोणाला कुठल्या शिक्षा दिल्या गेल्या, काय केलं गेलं, कोलूला कोणाला लावला, कोणाला काथा कुटायला लावला, कुणाला संडासातून रक्ताच्या उलट्या झाल्या, काय झालं, रक्त पडलं, प्रत्येकाचं डिटेलचा रिपोर्ट रोजच्या रोज पाठवायला लागायचा. आता त्यांनीच अत्याचार केलेला असेल, जर त्या बारीनीच जर सावरकरांना आणि त्यांच्या अनेक राजकीय कैद्यांना कोलूला लावलेला असेल तर तो प्रामाणिकपणे लिहिल का की मी सावरकरांना कोलूला लावलं, नंतर ते 2-2.5 तासांनी बेशुद्ध पडले, मग त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या, आणि रक्ताच्या उलट्या झाल्या तरी सुद्धा आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं नाही, असं तो लिहिल का? हो, कॉमन सेन्स म्हणून काय आहे की नाही? तो असंच लिहिणार. काही नाही, व्यवस्थित होते सावरकर, काही प्रॉब्लेम नव्हता त्यांना. आणि मग जेव्हा अति ओव्हर झालं या सगळ्याचं, तेव्हा जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा पहिल्यांदा ब्रिटिश अधिकाऱ्यांना कळलं की इतक्या प्रकारच्या नाना तऱ्हेचे छळ झाल्यामुळं यांची प्रकृती इतकी ढासळली आणि बिघडली. त्याच्यानंतर काही महिने बारी शांत होता,
पत्रव्यवहार जे चालू होते ते राजकीय कैद्यांना आणि जे बलात्कार करणारे, खून करून आलेले कैदी आहेत त्यांना मिळणाऱ्या शिक्षा आणि राजकीय कैद्यांच्या शिक्षा या ब्रिटिश कायद्याप्रमाणे वेगवेगळ्या असतात. त्या एकच असू शकत नाही. ब्रिटिशांचंच कलम अमुक अमुक असे ते त्यांचेच सगळे पुरावे देऊन सावरकर पत्रव्यवहार करत होते की जर कोलूला लावत असतील तर त्यांना लावा, कारण त्यांनी 10 खून करून तो आलेला आहे, 4 मर्डर करून आलेला आहे. आम्ही सगळे हिंदुस्थानमधनं आलो, हे राजकीय कैदी आहोत. आमच्या देशाच्या स्वातंत्र्याची लढाई लढण्यासाठी आम्हाला इथे बंदिस्त केलेलं आहे. आम्हाला तुमच्या कायद्याप्रमाणे अशी शिक्षा तुम्ही देऊ शकत नाही. पण शेवटी सावरकर ब्रिटिशांपर्यंत पोहोचू शकत नव्हते. त्यांचा मार्ग एकच होता की हे पत्र बारीकडेच द्यावं लागायचं आणि बारीनेच ते पुढे पाठवायचे. बारी ही पत्र कधीही पाठवायचा नाही. केवळ सावरकर हिंदुत्ववादी आहेत, हिंदू राष्ट्राचा त्यांनी पुरस्कार केला म्हणून काँग्रेसने अत्यंत ठरवून प्लॅनिंग करून आणि सलग ज्याच्या हातात सत्ता असते ना तो काय करू शकतो याची उत्तम उदाहरणं आपण इतिहासात पाहिलेली आहेत. की आपल्या हातात जेव्हा सत्ता असते तेव्हा आपण काय करू शकतो, काहीही करू शकतो. जेव्हा आपल्या हातात सत्ता असते तेव्हा विषा प्रयोगामुळं लाल बहादूर शास्त्री जातात, पण सत्ता असल्यामुळं आपण त्यांचं पोस्टमार्टमच करत नाही. महात्मा गांधींना शरीरामध्ये 4 गोळ्या झाडून ठार मारले याचे सगळे पुरावे असून सुद्धा पोस्टमार्टम केलं की सगळं बाहेर येतं. म्हणून महात्मा गांधींचं आपल्या हिंदुस्थानच्या कायद्यानुसार मर्डर झालेल्या, ॲक्सिडेंट झालेल्या प्रत्येक संशयित मृत्यूचं पोस्टमार्टम करणं हा कायदा आहे. पण महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांची पोस्टमार्टमच झालेली नाहीत. सत्ता हातात असली ना, पंतप्रधान पक्षाचे असले की काहीही करता येतं, काहीही लपवता येतं. आणि मग सावरकरांना सातत्याने बदनाम करण्यासाठी अनेक मार्ग अवलंबले गेले. दादरला शिवाजी पार्क आहे, रस्ता, आणि या रस्ता क्रॉस केला की सावरकर सदन, तिथे सावरकर राहतायत आणि संपूर्ण स्वातंत्र्याचा आनंदोत्सव केंद्र सरकारतर्फे त्या शिवाजी पार्कवर साजरा केला गेला. एकाच मोर्चात झेंडा घेऊन निघून गेलेल्या माणसाला सुद्धा स्वातंत्र्य सैनिक म्हणून घोषित करण्यात आलं. अशा एकेका निवडून हिंदुस्थानातल्या स्वातंत्र्य सैनिकांना, देशभक्तांना आमंत्रण गेली, पण फक्त रस्ता क्रॉस करून ज्यांनी 27 वर्ष या देशासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, जेवढी संपूर्ण आपल्या आयुष्याचा यज्ञ बनवला, आहुत्या दिल्या, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना मात्र निमंत्रण सुद्धा दिलं नाही. ज्या हिंदुस्थानचा लचका तोडून जे पाकिस्तान उभं राहिलं, त्या पाकिस्तानचा पहिला पंतप्रधान लियाकत अली खान, त्याला निमंत्रण दिलं या नेहरूंनी. त्यांनी अट घातली की माझ्या देशात तुमच्या मला सुरक्षेला धक्का पोचेल, अशा माणसांना तुम्ही अटक करा, जेलमध्ये टाका. कोण वाटतं तुम्हाला? ते सावरकरांपासून मला धोका आहे. काहीही कारण नसताना नेहरूने असं सांगायला पाहिजे, नालायका तू आमच्या देशात आला नाहीस तरी चालेल, एक तर आमच्याच देशाचा लचका तोडून तू एक पाकिस्तान, एक मुस्लिम राष्ट्र उभं केलंयस आणि तू येणार म्हणून मी माझ्या सावरकरांना जेलमध्ये टाकू? निर्लज्ज थर्ड क्लास मेंटॅलिटी. त्यांनी हो म्हणून सांगितलं आणि 1.5 महिना तो आला, फक्त 10 दिवसांसाठी. सावरकर मात्र 1.5 महिना बेळगावच्या तुरुंगात सामान्य कैद्यांप्रमाणे कोंडून ठेवलं याच्या सुरक्षेसाठी. कारण राष्ट्रीय काँग्रेसला निवडणुकीमध्ये 5 वर्षानंतर लढायचं होतं आणि त्या लढाईमध्ये एकाच माणसाची आणि एकाच संघटनेची त्यांच्यावर जबरदस्त भीती होती, ती म्हणजे हिंदू महासभा. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जर उभे राहतात तर नेहरू पडतो.
अशा पद्धतीनं बदनाम करत काळे डाग त्यांच्या चारित्र्यावर उमटवत राहायचं. आणि मग अखेरचा डाग त्यांनी उमटवला तो म्हणजे गांधी हत्येमध्ये आरोपी क्रमांक 8 बनवलं. कुठलंही कारण नसताना, एकही पुरावा नसताना सावरकरांना आतमध्ये टाकलं. 560 दिवस लाल किल्ल्यावर सावरकर गांधी हत्या केसमधले आरोपी क्रमांक 8 म्हणून राहिले. तुम्ही कल्पना करा, एक माणूस अख्खं आयुष्य वेचतो आपल्या देशासाठी. 22,000 पृष्ठांच्या साहित्यामध्ये प्रत्येक साहित्य, प्रत्येक ओळ आणि कवितेची प्रत्येक पंक्ती ही फक्त स्वातंत्र्यासाठी असते, फक्त हिंदुस्थानसाठी असते. अशा माणसाला ज्या देशाचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुखाने जगू पण देत नाहीत माणसं. पण एवढंच सांगतो, कितीही त्यांना काळीमा फासण्याचा प्रयत्न केला तरी सातत्याने अशी समाज मला, माझ्यासारख्या अनेकांना सावरकर ऐकायला आणि बोलायला बोलवतात. इथेच सावरकर मोठे होतात, त्यांचा विचार संपत नाही. सूर्यावर किती थुंकी तुमच्याच तोंडावर पडते, सूर्याला काही फरक पडत नाही. सावरकर हा सूर्य आहे. अशा सावरकरांबद्दल बोलायला आज मला तुम्ही बोलवलं. मी अत्यंत आभारी आहे तुमचा. आणि खूप चांगला योगायोग घडून आला की आज साक्षात नायगावकरांसारखे ज्येष्ठ साहित्यिक माझे अत्यंत आवडते. बऱ्याच वेळेला आम्ही एकत्र कार्यक्रम केलेत, पण असा योग कधी आला नव्हता की ते समोर बसलेत आणि मी सावरकर बोलतोय. थोडंसं दडपण आलं होतं, पण धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचा आभार आहे. जय जय महाराष्ट्र.